आली आली भाग्यलक्ष्मी. जे समोर येईल ते शांतपणे करत राहायचं आणि मग वेळ आली ना की बरोबर इंगा दाखवायचा. तोपर्यंत जे जे वाढून ठेवलं ना दैवात ते करत राहायचं, आपण करत राहायचं. तुझ्या मालकीन बाईला बोलो, कामिनी बाईला. तू मामा तुम्ही असं अचानक कामिनी वहिनींचा भाऊ. हो का? अरे गोदात्या. अगं फुत्तू तू नाही ग, फुत्तूर मामा. बरं काय अभिमन गोदात्या, तुला या घरात चांगली अशी स्टंट मिळाली आहे. ते मला असं कळलं की काशीताई ऍडमिट आहेत म्हणून आलो. काय ती जशी तुमची बायको आहे तशी बाप्पाजींची कन्या बी आहे ना. आता मी ही समधी वर्दी त्यांना जाऊन देतो. स्वतः का नेलं तिला बघायला? ध्यानामध्ये बसलेत ना संजयराव. नाही म्हणजे काशीताईंच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आलीत का? नाही त्यांच्या हातापाय ना मुंग्या बिंग्या येतात का? थरथरल्यासारखं होतं का? नाही म्हणजे केस पांढरे वगैरे झालेत का? म्हणजे आणि त्याचं काय गरोदरपणामध्ये अशा गोष्टी होतात म्हणून विचारलं. नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका, कारण असं काहीच काशीला होत नाही. असं काही झालेलं नाही का? तिला बाप्पाजींचं विष काय पुष्क निघालं का काय? नाही म्हणजे बाप्पाजी मी काशीला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पण तिला काहीच त्रास झालेला नव्हता. हे शक्य नाही. का शक्य नाही बाप्पाजी? असं होऊ शकतं संत्रे? बाप्पाजी चुकीची आणि मूर्ख माणसं बरोबर ठेवलात ना तर अपयश पदरी पडणारच. कुणाबद्दल बोलताय जंत्रे? तुमचा विष प्रयोग यशस्वी झालाय, पण तो काशीवर नाही तर बबलीवर. बबली तर ती गेलीच नव्हती बाप्पाजी. ही बबली काशी बनून मोहित्यांच्या घरात वावरत होती. साळवी ते पैसे, ते दागिने, ही कागदपत्र सगळी जंत्रेकडे आहेत. तुम्हाला कसं कळलं? मला मरणाआधी बबलीने सांगितलं. मंदिराबाहेर भेटली होती मला ती. साळवी, बबलीची आणि माझी भेट ही सुद्धा भिरायाईचीच योजना असावी. तांगड्यावर करा हो. बापाचा माल समजला काय? तांगड्यावर करून झोपतोय. अरे सुकाळीच्या. पहिल्याला सांगा, नाही तर 3rd डिग्री लावायला वेळ नाही लागणार मला. अहो त्याला माहित नाहीये तुम्ही कोण आहात ते. दादा अरे ते आपल्या गावचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत. माफी माग त्यांची. तुम्ही आधी आम्हाला ओळख सांगितली असती तर आम्ही आले आले असा चेलू ठोकला असता ना साहेब. तुमच्याशी मी नंतर गप्पा हाणीनच. आता माझं जरा कामिनीबाईंशी महत्वाचं काम आहे, तेव्हा तुम्ही. तर हो साहेब, आता तर तुम्ही मला लाजवताय. तुम्ही बसा ना, तुमचं आपलं निवांत चालू द्या, मी जरा पडतो. साहेब जरा चुकलं. अक्का जरा पडतो. कामिनीबाई, मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं. आई भिराई, हे सुख मला परत मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. आता हे सुख माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस. चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख, निळ्या नभाखाली आज 2 जीव एक. चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख,